नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे. मात्र अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. मात्र पुढील 24 तासात पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये होणार आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुमच्या गावातील हवामान अंदाज सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, जळगाव, पारोळा, शिरपूर या भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल. काही ठिकाणी पावसाचा जोर जास्त असेल. त्यानंतर धुळ्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. त्यानंतर मालेगाव, चाळीसगाव, सिल्लोड, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, श्रीरामपूर, पैठण, अहमदनगर, बीड, माजलगाव या भागात आपल्याला पावसाची उघडीप दिसेल व तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील व सूर्यदर्शन आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर नाशिक, इगतपुरी, वाडा या ठिकाणी आपल्याला अनेक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळू शकतो. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर पालघर, कल्याण, डोंबिवली या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यानंतर खोपोली, मुंबई या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडेल. त्यानंतर जुन्नर, खेड, पुणे या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील. पुण्यामध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर हा वाढू शकतो. गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी या भागात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळेल. तर राजापूर या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तर कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. तर सांगली, कराड, विटा, वडूज या भागात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर पंढरपूर या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो. तर जतमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. त्यानंतर बार्शी, तुळजापूर, सोलापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 24 तासात बघायला मिळेल. त्यानंतर जामखेड, करमाळा या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस राहील. त्यानंतर बीड, माजलगाव, केज, परळी, परभणी या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल व पावसाची उघडीप राहील. त्यानंतर जिंतूर, लोणार, वाशिम, हिंगोली, पुसद, उमरखेड, नांदेड, वाघोला या भागात सुद्धा ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी बघायला मिळेल व पावसाची उघडीप राहील. त्यानंतर कारंजा, अमरावती, यवतमाळ, आर्वी, वर्धा या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. त्यानंतर अचलपूर, वरुड या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. त्यानंतर नागपूर, उमरेड, वर्धा या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर वणी, चंद्रपूर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. तर गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये बघायला मिळेल. काही तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो. शेतकरी मित्रांनो, हे होते पुढील 24 तासाचा पावसाचा अंदाज. तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारच्या दररोजच्या पावसाविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.